नमस्कार यूट्यूब फॅमिली, आपल्या स्वामी रक्षा यूट्यूब चॅनलवर आपल्या मनापासून स्वागत आहे. श्री स्वामी समर्थ. तर आज आपल्या एका दादाने आपल्यासोबत खूप छान अनुभव शेअर केलेला आहे. दादांच्या जीवनामध्ये खूप अडचणी आल्या आणि त्रास देणारे दुसरे तिसरे कोणी नसतात. कधी कधी घरातले व्यक्तीसुद्धा आपल्याला खूप त्रास द्यायला लागतात. पण कधी कधी असं होतं की आपण घरातल्या गोष्टी कधी बाहेर सांगत नाही, पण एक दिवस तोही येतो की अतिशय म्हणजे ते सहन करण्याच्या पलीकडे होऊन जातं. तर असं काही दादांसोबत झालेलं आहे. तर आई वडीलच त्यांना त्रास देत होते घरामध्येच. तर म्हणजे त्यांनी ते आपण एक 0 to hero हा प्रवास असतो ना आयुष्यामध्ये, की जेव्हा तुम्ही एखाद्याला दगड म्हणून फेकून देतात, पण तो हिरा असतो आणि त्याची किंमत तुम्हाला नसते. तसं काही दादांसोबत झालेलं आहे. त्यामुळे अनुभव खरंच खूप चांगला आहे. खूप काही शिकण्यासारखा अनुभव आहे दादांचा. त्यामुळे अनुभव शेवटपर्यंत बघा. आणि जर का तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन आहात, नवीन स्वामी बघतात, तर आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, बेलघंटा आयकॉन प्रेस करा, नोटिफिकेशन ऑल करा, जेणेकरून तुम्हाला आपल्या स्वामी महाराजांच्या भक्तांचे अनुभव, काही महत्त्वपूर्ण स्वामी सेवा आपल्या चॅनलवर बघायला मिळेल. आणि आपल्या व्हिडिओला एक लाईक आणि कमेंट दिल्याबद्दल खरंच मनापासून खूप खूप आभार. तुम्हाला जर अनुभव शेअर करायचा असेल तर प्लीज मला व्हॉट्सअप करू शकता. तर दादांनी सांगितलं की माहीत नाही, नशीबच खराब आहे. आधी तर वाटायचं की माझे आई वडील जे आहेत तर सावत्रच आहे. माझे जर सख्खे असते तर मला सगळ्याचे, माझे 2 मोठे भाऊ होते, माझी बहीण होती, त्यांना जेवढं ते प्रेम देत होते तेवढं मला देत नव्हते. नेहमी मला म्हणायचे, हे मंदबुद्धी आहे, हा डगोळा आहे, हा दगडाचा गोळा आहे, हे आयुष्यात येऊन याने काहीच केलं नाही. तर घरातले असं बोलत असेल तर बाहेरचे लोक काय बोलणार, हे पण आपण विचार करू शकतो ना. आणि खरं माझ्या बाबतीमध्ये असं झालेलं होतं, कुणाला विश्वास होणार नाही, पण माझ्या घरामध्ये खरं माझ्या बाबतीतच असं का होत होतं. मी जर त्यांना नकोसं होत होतं तर मला जन्माला घालायचंच नसतं. मी कशाला आलो असतं आणि कशाला माझ्या नशिबी एवढा त्रास आला असता. अगदी असं मला कुठे ना कुठे वाटायचं. मग काय, मोठे होत गेलो, सगळ्या गोष्टी होऊ लागल्या. दोन्ही भावाच्या शिक्षणाकडे त्यांनी चांगलं लक्ष दिलं. बहिणीचं काय 10वी पास झाली, तिचं लग्न करून दिलं. पण माझ्या शिक्षणाकडे कधीच त्यांनी असं लक्ष दिलं नाही की केलं तर करेल, नाही केलं तर चांगली गोष्ट आहे, राहील तो अनपढ वगैरे. पण माझं नशीब चांगलं होतं. म्हणजे मी जेमतेम 12वीपर्यंत मी माझ्या यानेच, म्हणजे जे प्रयत्न होते ना ते मी स्वतःच्याच याने केलेले. त्यांनी आईवडील म्हणून माझ्याकडे काही लक्ष दिलेलं नाही आहे. कधी कधी मला डाऊटच वाटायचा की मी यांचा मुलगा नसणारच म्हणून. तर यांना माझ्याबद्दल काहीच वाटत नाही, ना माया वाटत नाही, ना प्रेम वाटत नाही, ना जिव्हाळा आहे. जीव तुटतो ना स्वतःच्या लेकरासाठी, पण यांचा तुटत नव्हता. यांना वाटायचं मी घर सोडून गेलोच पाहिजे. पण कधी कधी असं वाटायचं की माझेच आईवडील माझ्यासोबत असं का करू शकतात. कुठे ना कुठे जीवाला खायचो, एकट्यात रडायचो. कुणाला सांगू पण शकत नव्हतं. कुणाला सांगितलं तर ते म्हणे हा वेडा तर नाही झाला. स्वतःच्या आई वडिलांबद्दल असं सांगतो की असं कोणते आई वडील असेल की आपल्या लेकरांना जीव लावणार नाही. पण माझ्या बाबतीमध्ये माहीत नाही काय स्टोरी असेल, ती देवाला माहीत आहे. पण मला जसं कळायला लागलेलं होतं, माझे आई वडील कधीच मला हे करत नव्हते. हां ठीक आहे, मी थोडासा हुशार नव्हतो. माझे जेवढे मोठे भाऊ होते, माझे 2 मोठे भाऊ आहे, माझ्यापेक्षा मी सगळ्यात लहान आहे. हां, मी त्यांच्यासारखा हुशार नव्हतो, तलक बुद्धी नव्हती, चतुर नव्हतो, कुणाला बोलताना मी घाबरायचो, ह्या गोष्टी नव्हत्या माझ्याकडे. पण बाकीच्या याच्यामध्ये तर मी हुशार होतो ना. मला ज्या गोष्टी आवडायच्या ते माझ्या घरच्यांना कधीच आवडत नव्हत्या. माझे दोन्ही भावंडे जे आहेत तर थोडेसे जे आहे तर त्यांना आईवडील जसं सांगणार तसंच करणार, ते जसं म्हणतील तसं करणार. मी थोडासा बंड असेल किंवा काही असेल म्हणून कदाचित ते माझा रागराग करत असेल असं मला कधी कधी वाटायचं. पण हे सुद्धा खरं नव्हतं. कालांतराने मोठा होत गेलो, सगळ्या गोष्टी डोळ्याने बघत गेल्या. खाण्यापासून तर राहण्यापर्यंत सगळ्याच गोष्टीमध्ये माझ्यासोबत भेदभाव झालेला आहे. 2 मोठे भाऊ जे होते तर ते चांगल्या कंपनीमध्ये जॉबला लागलेले होते. पगार वगैरे जे होते तर आईवडिलांच्या हातामध्ये आणून द्यायचे. त्यांचं शिक्षण माझ्यापेक्षा चांगलं झालं होतं. मोठ्या भावाने जे आहे PG केलं होतं, दुसऱ्या भावाने ग्रॅज्युएशन केलं होतं. IT झाल्याच्यानंतर त्याने ग्रॅज्युएशन केलं होतं. तो चांगल्या कंपनीत लागला होता. मोठा भाऊही चांगल्या कंपनीत लागला होता. म्हणजे दोघांचा पगार हा चांगला यायचा. आईवडील खुश राहायचे, त्यांना त्यांच्यावर गर्व फील व्हायचा. पण माझ्या बाबतीत काय म्हणायचे की याने जन्माला येऊ याचा काहीच फायदा झाला नाही, कशाला आला असेल आणि काय केलं असेल, आमच्या जीवावर जगायला आला का काय. इतकं टाकून घालून पाडून बोलायचे की ऐकणाऱ्याला सुद्धा लाज वाटेल की मी जगतोय कशासाठी. एक दिवस असं वाटलं की जीवाचं काहीतरी करूनच टाकावं. माझे सख्खे आई वडील माझ्यासोबत असं का वागता आहे. मी बोलता बोलता एकदा बोलूनच दिलं, तुम्हाला जर मी नकोसं होतं तर मला झालं तर तेव्हाच मारून टाकायचं ना. कशाला मला जन्माला घातलं आणि कशाला मला हे सगळं सोसावं लागतंय. जेव्हा तुम्हाला मी लागतच नाही, तुम्हाला तुमचे 2 मुलंच लागतात ना, तर मग तुम्ही त्यांचंच बघा. मला कशाला जन्माला घातलं, कशाला हे केलं ते केलं.
मी एकदा असं अगदी म्हणजे माझं सहनशक्तीच्या पलीकडे झालं, एकदा बोलूनच टाकलं. तर आई म्हणे हो मग आता हेच बघायचं बाकी होतं, तू उद्धटसारखं बोलशील, तुझे भाऊ उद्धटसारखं बोलतात का, आम्हाला बघ जरा शिक त्यांच्याकडनं, कोणत्या पोस्टला आहेत काय आहे, आणि तू काय आहे, आमच्या जीवावर भाकरी तोडतो आहे, आमच्या जीवावर हे करतोय ते करतो आहे. आता म्हणाला तर लागेल होतं, 12वी शिक्षण झालं होतं, जास्त काही शिक्षण झालेलं नव्हतं आणि खूप टेन्शनमध्ये होतो. मित्र म्हणे की चल बा आपण काहीतरी म्हणजे जाऊ असंच फिरायला वगैरे. मग आम्ही जत्रेत वगैरे गेलो, जत्राहून आलो वगैरे आणि बसलो एका ठिकाणी. बसल्याच्या नंतर म्हणजे दुपारचे असे 3 वगैरे वाजले होते. ते म्हणे तुला घरी नाही जायचं का. मी मनातल्या मनात म्हटलं घरी जाऊन तरी काय, त्यांना माझा जिव्हाळा आहे म्हणून ते माझी वाट बघत असेल, जाऊ दे म्हटलं, जाईल मी उशिरा वगैरे. मोबाईल वगैरे काढला आणि देऊळबंद जो एक चित्रपट होता स्वामी समर्थ महाराजांचा, तो पूर्ण बघितला, अगदी बघितला म्हणजे रमूनच गेलो. चित्रपट बघता बघता पूर्ण रमूनच गेलो आणि सगळं काही महाराजांचं बघता बघता क्षणी अक्षरशः कधी रडलं नव्हतं कुणाला बघून एवढं. ढासा रडायला लागलो हे चित्रपट बघून, प्रत्येक क्षणाला रडू येऊ लागलं. कारण मी आतून तुटलेलं होतं आणि जसं वाटत होतं की मला ह्या गोष्टींची गरज आहे, मला स्वामी महाराजांची गरज आहे. आणि वाटलं की खरंच स्वामी महाराज अप्रत्यक्षरित्या त्या व्यक्तीसोबत राहत आहे ज्याला त्यांची कदर नाही आहे. मला तर महाराजांची किती कदर असेल जर माझ्यासोबत ते राहिलं तर. आणि ती पूर्ण चित्रपट वगैरे बघितला, त्या दिवशी मनाला समाधान वाटलं वगैरे. संध्याकाळी गेलो, आईचं जे चालू होतं, आला का गाव हिंडून वगैरे, घे भाकरी खा, फुकटच्या भाकरी खा तू, असं तसं म्हणजे काय माहीत नाही आहे. मी त्यांना नकोसा होतो किंवा काही. तर आईचं असं म्हणणं आहे की जेव्हापासून मी जन्माला आलेलो आहे तर वडिलांचा खूप मोठा ॲक्सिडेंट झालेला होता, ते मारता वाचलेले आहे. आणि आईला पण तिच्या पाठीमागे पण असं काहीतरी म्हणजे तिच्या मागे दुखणं वगैरे लागलेलं होतं. म्हणून आईवडील दोघंही असं वाटतं की मी राक्षसच आहे, जन्माला आलं तर यांना खायचाच प्रयत्न केला, असं कळत नकळत त्यांच्या तोंडातून माझ्यासाठी अपशब्द निघत होते. आता चित्रपट वगैरे बघितला, घरी गेलो वगैरे. घरी गेल्याच्या नंतर मग ठीक आहे, आई जे बोलत होती ते ऐकत होती, इकडनं सोडून देतो. कारण की त्यांच्याकडनं घेण्यासारखं तरी काय आहे ते मला म्हणजे घालून पाडून टोचूनच बोलत होते ना. त्याच्यामुळे काय बरं जाऊ द्या. आता आपण म्हणतो की भावांचा पण तरी आपल्यामध्ये जीव पाहिजे ना. तर आईवडीलच मला अशी वागणूक देत होते, त्याच्यामुळे ते पण मला असं एकदम घ्यायचे, इझी घ्यायचे. ते काही माझ्याकडे लक्ष द्यायचे नाही, काही नाही. त्यांना पण वाटायचं की काय कामाचं नाही, नुसतं खातो आमच्या जीवावर. त्यांना पण तसंच वाटलं बरं का. मग झालं सुरू. मग त्या दिवशी महाराजांचं बघितलं होता देऊळबंद वगैरे. आणि महाराजांना काय जास्त जेवढं कळतं तेवढंच आहे. फोन तरी दिला होता मला, ते पण त्यांचा सेकंड हँड फोन वगैरे द्यायचे. ते नेट वगैरे मी करायचो काहीतरी जुगाड वगैरे, तर नेट वगैरे असायचं माझ्याकडे. मग विचार केला की महाराज कोण आहे, काय आहे, स्वामींची सेवा सुरू करतो. आता स्वामींचं नावही घेतलं तर सगळं काही संकटमुक्त होतात. तर माझ्या जीवनामध्ये तर संकट नाही, चांगला भूचाल आलेला आहे. मला तर खरं स्वामी महाराजांची गरज आहे. मग स्वामी सेवेला लागलो, मनातून स्वामी सेवा करायचा विचार केला, नामस्मरण करेल. मला जितका राग आला किंवा मला वाईट गोष्टींचा विचार आला की जीव द्यावा, जीवाचं काहीतरी करावं, म्हणून मी फक्त आणि फक्त स्वामीनामांचं नामस्मरण सुरू केलं. आणि म्हणजे खरं सांगायला गेलं तर महाराजांना आता मी म्हणजे त्यांना मी त्या चित्रपटामध्ये ज्यांना बघितलं होतं मला तेच दिसू लागले, म्हणजे अप्रत्यक्षरित्या मला तेच दिसू लागलं. मी म्हटलं खरंच त्या चित्रपटासारखं झालं की काय, मलाच दिसू लागले काय इकडे तिकडे. तर मला खूप राग आला की ते म्हणायचे की तू शांत हो, स्वामी समर्थ नामाचा जप कर. असं म्हणजे माझ्यासोबत ह्या ज्या गोष्टी असतात ना, ह्या भावनिक असतात, आपणच तयार केलेल्या असतात. पण जर का त्याने आपल्याला मनाचं समाधान होत असेल, आपला राग शांत होत असेल, तर मी याला वाईट म्हणणार नाही. आणि माझ्यासोबत त्या गोष्टी झाल्या. कारण कधी कधी इतका राग यायचा की मी तो राग जेवणावर काढायचो, बाहेर जायचो, पण माझ्या रागाचा किंवा माझ्या रुसल्याचा कुणाला काही फरक पडत नव्हता ना. यांना उलट चांगलंच आहे, नाही खाल्लं तर बरंच आहे, त्यांचं तेवढंच वाचून जाईल, असंच त्यांचं होतं ना. म्हणजे त्यांच्या डोक्यामध्ये ते चालू राहायचं. मग स्वामी महाराजांचं नामस्मरण वगैरे सुरू केलं आहे. घरामध्ये जी मला वागणूक देत होते तीच आहे. आता मोठ्या भावाच्या लग्नाचा विचार चालू होता, त्याच्या पैशाचं कौतुक चालू होतं, सगळंच म्हणजे कुठूनच असं आपलं कोणी आहे असं काही वाटत नव्हतं मला. पण वेळ सगळ्यांची येते, वेळ काय थांबते थोडी.
स्वामी भक्त झालो होतो. म्हणजे स्वामींचं खूप असं अगदी मनातून धावा वगैरे करू लागलेलं होतं. म्हटलं आता यांच्या जीवावर काय बसायचं. हे तसंही म्हणता की कुठेतरी कामधंदा बघ, घरी बसून किती दिवस तुला फुकटच्या भाकरी खाऊ घालायच्या. मग आता मला खरंच काही येत नव्हतं वगैरे, तर मग मी एका सलूनच्या दुकानावर लागलो शिकायला. ते म्हटले शिक पण आणि काही पैसे पण देतील. म्हटलं जाऊ दे, आता आपलं नशीब हेच आहे, आपण कुठे एवढं शिकलो ना. आणि माझ्यासारखं म्हणजे 12वी पासवर मला काही तसं, मी थोडंसं सांगायला गेलो तर थोडं मतिमंदच होतं. मला काही गोष्टी लवकर हे करता येत नव्हत्या, पण माझ्या याने जेवढं व्हायचं मी तेवढं काही प्रयत्न करायचो. जेवढे माझे भावंड हुशार होते, चॅप्टर होते, तल्लख बुद्धीचे होते, तसा मी नव्हतो. माझी बुद्धी एवढी नाही चालायची, पण मला दुनियादारी तरी कळत होती, कोण वाईट आहे, कोण चांगला आहे, किंवा कोणत्या गोष्टीचा गर्व करायचा नाही, कुणाला टोचून बोलायचं नाही. हे जेवढे गुण होते ना, ते आत्मसात अगदी आतूनच होते. कोणी काही म्हणल्याने मला फरक पडत नव्हता. पण विचार केला, एका सलूनच्या दुकानावर लागलो. काही जास्त पगार नव्हता, 4,000 पगार आहे. आईला सांगितलं पण नाही, म्हणजे लागलो वगैरे. मग तिला वाटलं आता हा सकाळचा जातोय. त्यांना बरंच वाटायचं मी सकाळी जात होतो, संध्याकाळी घरी येत होतो. मग नंतर विचार केला, त्यांना वाटलं मी काही वाईट वळणावर तर नाही चाललो कुठं कुणासोबत वगैरे करून. मग एखादा महिना तरी कसा तरी काढला मी. ते 4,000 रुपये माझ्याजवळ ठेवले. मी काही दिलंच नाही त्यांना, माझ्याजवळ ठेवले ते. मग आई म्हटले जसं की कुठं जातो म्हणे, काय करतो. तर मी म्हटलं की मी काम शिकायला जातो आहे सलूनच्या दुकानावर. आणि हे ऐकूनच इतके हसायला लागले. म्हणे हो, लोकांचे केस काप म्हणे तू, हे कर ते कर. म्हणजे कोणतंही काम छोटं मोठं नसतं. माझ्यासाठी खूप मोठं काम आहे ते. तर त्यांनी माझ्या कामाची जे आहे, माझ्या आईवडिलांनी आणि माझ्या भावंडांनी खिल्ली उडवली की हा तू तेच कर, हे तर बरं आहे, तू ओझे व्हा, तू हे कर, काही पण असं. म्हणजे मी सांगितलं ना तुम्हाला की त्यांच्या तोंडात जे येईल ते बोलायला मागे पुढे बघत नव्हते. मग सगळं झालं वगैरे, तर मी सांगितलं की ठीक आहे, मी शिकतो पण आहे आणि मला 2,000 रुपये देता येते, असं सांगितलं मी, जास्त नाही सांगितलं. मग तर अजूनच हसायला लागले. 2,000 म्हटलं तर ठीक आहे. त्यांना वाटलं जाऊ द्या, घरात बसण्यापेक्षा कुठेतरी जातो आहे, काहीतरी करतो आहे. म्हणून काही नाही, सकाळी उठायचं, खायचं प्यायचं जे असेल ते शिळपातं खाऊन पिऊन जायचं, कामाला जायचं, दिवसभर हे करायचं आणि संध्याकाळी यायचं. आणि मला अगदी मी स्वामीनामामध्ये रमून गेलो होतो. आता स्वामी महाराज सोबत आहे, वाईट होईल चांगलं होईल ते महाराज बघून घेतील. जसं मी ते चित्रपटात बघितलं होतं की ते सोबत असल्यावर काही वाईट गोष्टी आपल्याला सोबत घडत नाही. आणि खूप दिवस झाले असं चांगलं. आता मी 1 वर्ष ते जॉब केलेला आहे, शिकलो थोडे त्या मालकाने जे आहे. तर माझं पेमेंट वगैरे वाढवलं, परफेक्शन आलं माझ्या हातामध्ये, परफेक्शन आलं. मग विचार केला, पैसे वगैरे साचवलेले होते. स्कॉलरशिपचं अकाउंट होतं माझं, त्या अकाउंटमध्ये मी पैसे जमा करत होतो. बघा, मग मी देत नव्हतं घरी वगैरे. माझी आई पैसे वगैरे मागायची, तर मला असे बोलतात तसे बोलतात. मी कशाला पैसे देऊ, दिले तर 500 रुपये दे. हा नाही, एवढेच दिले. माझं हे होतं ते होतं, मी बाहेर जेवण केलं. मी जेवण वगैरे काय करत नव्हतं. मी माझ्या पोटाला मारून ते पैसे साचवले होते. 1 वर्ष जॉब केला, 4,000 रुपये पगार मिळत होता मला. विचार करा मग, कसे तरी माझ्याकडनं चांगलेच बऱ्यापैकी पैसे जे होते मी ते बचत केली होती 1 वर्ष वगैरे. तर ही गोष्ट जी आहे, मी तुम्हाला हा जो अनुभव सांगतो आहे ते लॉकडाऊनच्या आसपासचा अनुभव होता. मग झालं सगळं काही. मग मी आता काय केलं होतं, 3 ते 4 महिने झाले मी विचार करतच होतो की मी किती दिवस यांच्या इथं काम करत राहू. शेवटी ठीक आहे, हा तर कामच आहे आणि मी एवढं हुशार पण नाही आहे की बाबा माझा पगार माझ्या भावा एवढा नाही जाणार. पण ठीक आहे, मला 10-12 हजार रुपये भेटणार नाही इथे. माझा मालक तर एवढं काही देत नाही, सलूनवर एवढं काही म्हणजे पेमेंट नाही आहे. की जास्तीत जास्त पगार जो आहे तर 7,000 रुपये वगैरे मिळू शकते. इकडे काही जास्त पगार वगैरे मिळत नाही. जसं तो विचार केला मी. पहिले 4,000 देत होता, पण माझ्याकडनं सगळं काम करून घ्यायचे. ते दुकानाची साफसफाई वगैरे सगळं म्हणजे जेवढं पण असतं तेवढं. पण मी पण खुशीने करायचो. कामाला कशाची लाज आहे ना. त्यांनी मला काम दिलं, हीच माझ्यासाठी मोठी गोष्ट आहे. बऱ्याच वर्ष झाले, चांगले एखादं वर्ष झालं. मग काम वगैरे शिकलो वगैरे सगळं झालं. मग विचार केला, मित्र होता, एक जीवलग मित्र होता, त्याला सगळं काही माहीत राहायचं. मी सगळं काही गोष्टी सांगायचो. तो कधी मला जेवायला सुद्धा द्यायचा. अगदी माझी आईच म्हणेल मी, असं सांगेल. माझे मित्र जो होता माझी आईच म्हणेल मी. माझ्या आईसारखंच मला जीव लावायचा. पण माझी सख्खी आई वडील मला बघत नव्हते, भाऊ बघत नव्हते, तोच जीव लावायचा. काहीतरी घरी केलं चांगलं काही पदार्थ वगैरे तर मला खायला घेऊन यायचा. तो म्हणायचा जाऊ दे, हे पण दिवस जातील, ते सगळं काही असतं, ते नशिबाचा खेळ असतो, नको तू एवढं ताण घेऊ. शाळेपासून होता, कॉलेजमध्ये सोबत होता. मग कधी भेटायचा वगैरे. त्याच्या घरी चांगलं होतं, शेती पोती होती, सगळं काही चांगलं होतं. तर मी त्याला म्हटलं की माझ्या डोक्यामध्ये असं चालू आहे की मी एखादं दुकान वगैरे घेतो आणि मी पण सुरू करतो माझं म्हणजे हेच सलूनचं दुकान. माझा हात बसलेला आहे, सगळं काही आहे, मला आवड निर्माण झालेली आहे. तर माझा मित्र म्हटला तुला जर करायचं असेल तर ठीक आहे. पण मी म्हटलं माझ्याकडे एवढे पैसे आहेत आणि तू जर मला काही दिवसासाठी पैसे उधार दिले तर मग मी तुला नंतर देऊन टाकल.
तुम्हाला सांगितलं ना की मित्र जे होता तर चांगलं होतं, म्हणजे त्याची आई पण मला जीव लावायची. ते म्हणायचे की काही जे असतं म्हणे सख्खे आईवडील असे वागतात, आपण पुढचं काय सांगू शकतो. कारण त्यांना दिसायचं ना हे काय करायचे की माझ्या घरचे कुणासमोर पण बोलायला मागे पुढे बघत नाही, कुणासमोर पण पान उतारा करून टाकायचं, माझं काहीच विचार करायचे नाही. पण थोडेफार लोकांना पण माहीत झालं होतं की माझ्यासोबत असं असं करता, म्हणून मी काय कुणाला सांगत नव्हतो. मग झालं तर मग मित्राला म्हटलं की थोडेफार जर कमी पडलेस तर तू दे. मग त्यांनी त्याच्या वडिलांना सांगितलं. मग त्याचे वडील पण खूप चांगले होते. म्हणजे मला काही जास्त पैसे लागत नव्हते खरं म्हणायला गेलं तर, 10-1,000 रुपयेच मला पाहिजे होते. बाकीचे होते मला सलून टाकण्यासाठी जेवढं आवश्यक गोष्टी लागत होत्या तेवढं माझ्याकडे थोडी सेविंग होती आणि हे होतं. मग ते करून मी एक गाळा घेतला आणि तिथे मी सलूनचं दुकान चालू केलं. आणि जिथं आमचं दुकान होतं का तिथे नेहमी थोडंसं अलीकडे, म्हणजे थोडं पुढे बाबा, की माझ्यामुळं माझ्या मालकाचा लॉस नको व्हायला. त्यांनी मला इतका दिवस केला आणि मी तिथंच त्यांच्या ठिकाणी दुकान टाकून, हे तर चुकीचं आहे ना. तर मग मी खूप म्हणजे अगदी दूर, काही लोकांना दूरून यावं लागायचं, म्हणून मी त्या ठिकाणीच एका ओळखी पाळखीच्या करून गाळा वगैरे घेतला, सगळ्या गोष्टी केल्या आणि सुरू केलं. तर हळूहळू जे आहे तर चांगलं चालायला लागलं. नशिबाचं स्वामी महाराज होते. कधी पण असं वाटलं मला तर स्वामी महाराज होते सोबत. जेव्हापासून स्वामी महाराज माझ्या जीवनामध्ये आलेले आहे ना, तर आई वडील भाऊ बहीण सगळ्यांची कमी त्यांनीच पूर्ण केलेली आहे. अगदी मनात कधी आधी खूप रडलेलो आहे, पण जेव्हापासून महाराज आले ना तर मी रडणं सोडून दिलं होतं. फक्त तो चित्रपट पाहिला ना तर तेवढ्या वेळात इतकं रडलो की अगदी डोळे लाल वगैरे झाले होते. त्यानंतर कधी महाराजांनी मला रडू दिलं नाही. कुणाचा विश्वास असो नसो, पण सदैव महाराज माझ्यासोबत होते. कारण मी खूप सोचलेलं आहे खूप दिवसाचं. मी ह्या सगळ्यातून एक दिवस मला वाटलं होतं ना की मी माझं जीवाचंच काहीतरी करून घेतो, पण महाराज आले माझ्या सोबतीला आणि मला खरंच काहीतरी त्यांनी म्हटलं ना की माझ्या घरच्यांनी जे दगड फेकून केलं होतं ना, तर महाराजांच्या नजरेमध्ये मी हिरा होतो आणि आता मला फक्त हे करायचं काम चालू होतं. तर मग असं झालं, गाळा वगैरे घेतला, दुकान चालू केलं वगैरे. मग शेवटी सुरुवातीला थोडा त्रास होतोच, गिऱ्हाईक वगैरे चालू झाले. घरच्यांना पण ही गोष्ट पण माहीत नाही, म्हणजे गाळा वगैरे सुरू झाला. 3-4 महिन्याच्या नंतर माहीत पडलं की मी गाळा वगैरे सुरू केलेला आहे. मग तरी पण त्यांना काही खुशी नाही. आता सध्या कसं आहे, आता आईला आता मोठ्या मुलांचं मोठं पगार येत होता ना, मग त्यांना माझ्यासमोर काही वाटत नव्हतं की काय पगार काय आहे. मग झालं, मग एक दिवस असा आला की मला एक चांगली इन्कम येऊ लागली सलूनमधूनच. अपेक्षेपेक्षा चांगली इन्कम येऊ लागली, कारण की दूरपर्यंत मी कमीच पैसे घ्यायचो, पण चांगला हात बसला वगैरे. तर मी स्वतः एक मुलगा कामाला लावला माझ्या दुकानामध्ये. बघा मग आम्ही दोघंजण मिळून करायचो. चांगले कस्टमर पण येऊ लागले वगैरे. कारण कोणतंही काम इमानदारीनं केलं, प्रामाणिकपण केलं तर देव पण साथ देतो, स्वामी साथ देतात. तर तसंच झालं. मग हळूहळू चांगली ग्रोथ वगैरे झाली आणि मग लागलं लॉकडाऊन. बघा मग लॉकडाऊन लागलं. माझे पैसे सगळे मी बँकेत वगैरे टाकत होतो. सगळं काही माझं, म्हणजे मी माझ्या पद्धतीने सगळं काही चांगलं होतं. काही दिवसांनी मी हाही विचार केला होता की मी माझं वेगळं राहील, कारण यांना तर माझी काही हेच नाही आहे. किती की मी जीव लावला, काही केला, पण त्यांनी मायेने तर दूर झालं. पण ते नेहमी मला हेच करत होते की माझा आत्मविश्वास कसा खचेल आणि मी कसं निगेटिव्ह होऊ, कसं नकारात्मक होऊ. तर प्रत्येक वेळेस त्यांनी मला कधी वर उठूनच नाही दिलं कदाचित. म्हणून मी मंदबुद्धीचा झालो असं म्हणायला हरकत नाही आहे. तर झालं मग काय, दुकान वगैरे चांगलं सुरू झालं आणि चांगलं चालू लागलं. स्वामींच्या कृपेने सगळं काही चांगलं झालं. म्हणजे विचार चांगला, म्हणजे सगळं काही अगदी अपेक्षेपेक्षा खूपच जास्त सगळं काही चांगलं सुरू झालं. मग लागलं लॉकडाऊन वगैरे. लॉकडाऊनमध्ये मग दोन्ही भाऊ जे होते तर कंपनीमध्ये होते. मग सुरुवातीला तर त्यांना काही पगार वगैरे दिलाच नाही त्यांनी. नंतर कंपनी म्हटली की अर्धं पेमेंट देऊ, मग अर्धं पेमेंट दिलं. नंतर ज्या लोकांना कमी केलं तर त्याच्यामध्ये दोघा भावांना पण कमी केलं. मग मध्ये जे दुकानं होते तर काही वेळासाठी उघडे वगैरे राहायचे, जे असायचं वगैरे. तर मग माझं दुकान वगैरे चालू राहायचं त्याच्यामध्ये वगैरे. तर मला जे असेल ते थोडीफार इन्कम वगैरे होत होती. मग अशाच याच्यामध्ये आहे. तर हळूहळू माझा जो दुकानचं होतं थोडं जरा मोठं झालं चांगलं. अजून एखादा मुलगा लावला, कारण की आणि त्याच्याच बाजूला शॉप घेतलं, म्हणजे त्याच्याच बाजूला मी दुकान वगैरे घेतलं. थोडंसं वाढवलं, आता 2च्या ऐवजी 4 खुर्च्या केल्या, म्हणजे थोडं येऊ लागले कस्टमर वगैरे. तर असं काही चांगलं झालं. तर मी स्वावलंबी झालो. मला जेवढं पाहिजे तेवढंच पेक्षा स्वामींनी जास्त दिलं वगैरे. मग घरच्यांना माहीत झालं. मग मला थोडं तरी जरा व्हॅल्यू देऊ लागले. माझं महत्त्व त्यांना कळू लागलं की स्वतःचा यांनी व्यवसाय चालू केला
आम्ही लॉकडाऊन खूप दिवस चालू होता ना, कधी चालू व्हायचं वगैरे, पण भाऊ दोन्ही घरीच बसलेले होते. त्यांचा जो काय पगार वगैरे येत होता, तर आईवडील तर काय करायचे त्यांचं त्यांनाच माहीत आता. तर बऱ्यापैकी आता सगळा पैसा वगैरे जो होता तो बऱ्यापैकी त्यांच्या हातातच राहायचा. पण मग त्यांना वाटलं की हे एकदम घरीच बसले आणि ज्याच्यावर विश्वास नव्हता तो मुलगा काम करू लागला. तर असं काही माझ्या बाबतीमध्ये झालं. मग आईवडील मला गोडीने बोलू लागले, पण मग खरं सांगायला गेलं ना, ते किती गोडीने बोलले तर मग ते असं झालं ना, स्वार्थीपणा झाला. माझ्याकडे पैसा येऊ लागला म्हणून ते आता मला गोड बोलताय. पण त्यांना जेव्हा मला त्यांची गरज होती, जेव्हा मला त्यांचा मायाचा हात पाहिजे होता, तेव्हा त्यांनी मला एकदम डावलून वगैरे लावलं, हे केलं. तर मी आता स्वतंत्रच राहतो, आईवडिलांसोबत राहत नाही जसं. तर मी माझं आता एकटाच राहतो वगैरे आणि स्वामींची अगदी मनातून पूजा करतो. कारण की तिथं स्वामींचं नाव घ्यायला पण त्यांना वाटायचं की हा असा येडा आहे आणि आता स्वामींचं नाव घेऊन अजून जास्त वेडा होणार आहे. हे शब्दसुद्धा त्यांनी माझ्याबद्दल वापरलेले आहे. तर मी आता स्वतःची एक रूम घेतलेली आहे, मी तिथंच राहतो, खातो पितो स्वतःच करतो. कारण की पहिल्यापासून मी सगळं स्वतःच करायचो, तर इथे पण मी स्वतःच सगळं करतो. स्वामी भक्त झालेलो आहे. महाराजांनी माझ्या सगळ्या काही इच्छा पूर्ण केल्या आणि मला स्वावलंबी बनवलं आणि मी आयुष्यामध्ये पुढे पण कधी खचणार नाही एवढं त्यांनी मला सक्षम बनवलं. तर मी स्वामी महाराजांचे खरं कोटी आभार मानतो. आणि काहीतरी माझं असेल महाराजांसोबत नातं, म्हणून अचानक ते माझ्या आयुष्यामध्ये आले आणि एक चित्रपटाने माझं आयुष्य बदलून टाकलं. तर असं काही महाराजांनी मला खूप छान अनुभव दिलेला आहे. सगळ्यांना मनापासून श्री स्वामी समर्थ. तर बघितला आपल्या दादांचा अनुभव, खूप छान अनुभव आहे. आयुष्यामध्ये कधी काही घरामध्ये असंही होतं बरं का, आपल्याला वाटतं की आपले सख्खे आईवडील आपल्यासोबत असं करू शकता का. तर काही ठिकाणी असतं, कारण की एखादी गोष्ट आपल्यासमोर घडती आणि आपण ती कधीच नजरअंदाज करू शकत नाही. तर असंही असतं की आजकाल नात्याला कमी पण पैशाला जास्त महत्त्व दिलं जातं. आणि तेच या अनुभवामध्ये आपल्याला आज दादांनी सांगितलेलं आहे की त्यांच्यासोबत काय गोष्टी घडलेल्या आहे. तर खरंच खूप छान होता आपल्या दादांचा अनुभव कसा वाटला मला कमेंट करून सांगा. आणि तुमच्याकडे पण जर काय अशा अनुभव असेल किंवा काही स्वामी सेवा असेल तर मला व्हॉट्सअप करू शकता. तर चला मग भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.